ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। समाज सुद्धा मिळाला काय, सगळा समाज तुम्ही बघितला, उलट कधी नाही ते सगळे नेते एकत्र येऊन काम करत होते। माझ्याशी काही लोकांचं थोडंसं हे होतं, पण ते सुद्धा ह्या एकत्र येऊन काम केले। मग ही गेली की मत नागेशवाला उभारणार होता, गोप उभारणार होते, त्यांनी उभारायचं कॅन्सल करून मला पाठिंबा दिलं, उघडपणे माझं काम केलं। मग यांची काहीतरी मतं आहेत का नाही? सुरेश पाटीलची काहीतरी मतं आहेत का नाही? आता इव्हन तुम्ही बघितलं 65 500 मतावरती अडकले, असं वाटतंय का खरं? त्यांचे नातेवाईकच काढले तर 5-10 हजार निघतील या मतदारसंघात, नातेवाईक जवळचे, आणि 500 वर म्हणजे टार्गेट करून त्यांनी सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत। एकाच वेळी 65चं राजकारण संपवायचं, एकाच वेळी सुरेश पाटलाचं संपवायचं, एकाच वेळी महेश कोटेचं संपवायचं, महेश कोटेला घरकुल मधनं संपवायचं। ही जी पद्धत आहे ना, ती जाणून बुजूनच आहे, सरळ सरळ ठरवूनच आहे। म्हणजे आता संपूर्ण उत्तर सोलापूरची फेर मागणी करणार आहे का फक्त ठराविक बुथवरती करणार? पूर्ण शहर उत्तरची मागणी, पूर्ण शहर उत्तरच्या सर्व। म्हणूनच आता आम्ही त्याच्यासाठीच अर्ज दिलेले आहेत की तुम्ही 2च बूथला मला 94,000 रुपये भरून घेतले, 290 बूथचे किती होणार आहेत? हे कुठल्या लॉ मध्ये बसतंय? हेच तर कोर्टाच्या निदर्शनास आणायचं आम्हाला। त्याला काहीतरी क्रायटेरिया असेल ना की एका बूथच्या मोजणीला इतके पैसे भरायचे असतात। तुम्ही डिपॉझिटच आमच्याकडनं 10,000 घेता, त्याच्यावर घेऊ शकता का मोजणीला? पूर्ण इलेक्शनचा डिपॉझिट तुम्ही 10,000 घेता, 10,000च्या वर घ्यायला नाही पाहिजे ना मोजणीला? फेरमोजणीला आधी पैसे तर घेत होते का? येत नव्हते का? फेरमोजणी दिली जात होती का नाही पूर्वी? मग ती कुठे गेलं? लोकशाही संपली का? मग तुम्हाला जर काही नसेल तुम्हाला वाटत तर करा ना फेरमोजणी, काय अडचण आहे? बरोबर ना, तुम्ही काय एकाच दिवस वाढणार आहे ना? दुसरे मुद्दा सांगितलाय, पैसे भरल्यानंतर सुद्धा मोजणी होणार नाही। हा, ते पण महत्वाचं आहे। आमच्यासाठी पण धक्का आहे, डाटा क्लीन करून त्यांनी नाही, त्याचं लेखी पत्र मागितलं मी, 2 दिवसात मला देणार आहे, ते पण तुम्हाला पाठवतो। माहित नव्हतं नाही, असंच आहे, तुम्ही जाऊन उद्या माहिती घ्या ना इलेक्शन ऑफिसर मध्ये। नक्की नक्की फक्त 10 मतं टाकून तर 10 मतं टाकणार आणि ते मतं बरोबर आले की नाही चेक करणार। मग त्या मेन बूथला काहीच अर्थ राहिला नाही ना चिठ्ठी check टाकल्या करणार। चिठ्ठी सुद्धा नाही, 10 लाखो मतांचा प्रश्न। असं जर होत असेल तर ती लोकशाहीचा गुन्हा खून नाहीये का? मला सांगा ना। मी पडलोय म्हणून हे कुठलं तर अक्षापोटी बोलतोय असं नाहीच आहे। माझे मुद्दे खोडून कुणी पण काढून टाकू दे ना। यापूर्वी तुम्हाला मोजणीला काय अडचण आहे? तुम्ही 10,000 डिपॉझिट फक्त जर पूर्ण इलेक्शनला ठेवत असाल आणि मोजणीला जर तुम्ही माझ्याकडनं 2 बूथ साठी 94,000 रुपये घेत असाल तर ही कितपत योग्य आहे? रिसीट आहे बघा माझ्याकडे, 94,000 भरलेली, 94,400 ची रिसीट आहे। असं जर असेल तर ही लोकशाही आहे का? इथं लोकशाही आहे का सांगा ना मला। मग इलेक्शन कमिशन त्यांचं काम करते असं म्हणायला काय ह्याच्यात काय गुन्हा आहे का? सरळ सरळ आहे ना। तुम्ही रिचेकिंग फ्री करायला पाहिजे किंवा 10,000 पेक्षा कमी फी ठेवायला पाहिजे। ठीक आहे, तुम्हाला फी घ्यायची आहे ना, तुमची यंत्रणा राबती त्याच्यासाठी फी घ्या, पण डिपॉझिट पेक्षा जास्त 10 पट नाही हो, म्हणजे कोणी भरू नाही पैसे। हा, म्हणजे मागणीच करू नये। साहजिक होतं तुम्ही यामध्ये सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे का नाही? सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलंय की जर कुणाला संशय वाटत असेल तर त्याचं व्हीव्हीपॅट तुम्ही चेकिंग करा। 5% सुद्धा नाहीये ऍक्च्युअल, यांनी 5% काढलंय, पण 5% ला सुद्धा त्यांनी एवढी फी लावली आहे की ती आम्ही भरूच शकत नाही 10 लाख रुपये। 10% तुम्ही हे 10 पट डिपॉझिटच्या 10 पट तुम्ही नुसत्याच 5%ला केलंय। 10 पट मागणीच येऊ नये, मागणीच येऊ नये, म्हणजे यांनी केलेला कारभार परत 2 महिन्यानंतर डिस्ट्रॉय करून टाकणार, त्यांनी संपलं, विषय संपवून टाकणार। डाऊटफुल वाटलं तर ते मोजा, नसेल तर काही संबंध नाही। ऐकलं, लोकांना क्लॅरिटी तर येऊ द्या ना। बघा, आमच्यात संशय आहे, त्याच्यात खरं असेल, तथ्य असेल, नसेल तो नंतरचा भाग, पण लोकांना क्लॅरिटी तुम्ही द्या ना। जनतेला तुम्ही जर एवढ्या लाख लोकांना, देशातल्या जनतेला जर तुम्ही क्लॅरिटी देणार नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा? आमचं म्हणायचं बरोबर आहे का नाही, बरोबर नंतर ठरवू। समजा घरकुलवाल्यांनी मला नाकारले असेल तर सोडून देतो राजकारण, पण नाकारलंय का खरं हे तरी समजलं पाहिजे ना मला। जर घरकुलच्या भागात जर मला लीड मिळत नसती तर मला राजकारण करण्याचा अधिकारच नाही राहिला असं मला म्हणावं लागेल। आणि तसं जर वस्तुस्थिती आहे ती तरी एकदा क्लिअर होऊ द्या ना एकदा।
हा बाबा नाहीच लोकांनी तुम्हाला नाकारलंय, होऊ दे ना मग ती तर एकदा क्लिअर. तसं काहीच क्लिअर होऊ देत नसाल तर त्याचा अर्थ काय काढायचा? आणि बरं कारण तरी पाहिजे, मला घरकुलनी नाकारण्याचं काहीतरी कारण पाहिजे का नाही? आजपर्यंत जेवढ्या डेव्हलपमेंट घरकुलच्या झाल्या ए पासून झेड पर्यंत मी केले. ठीक आहे, या 2-3 वर्षात तुम्हाला 2-3 वर्षाचा जो निधी मिळाला त्याच्यातून एक 4 रस्ते केलं म्हणजे घरकुलचा डेव्हलपमेंट केला असं होत नाही ना. तुम्ही एक 4च रस्ते केलेत. तुम्ही काय कुठला पाईपलाईन केली नाही, कुठल्या ड्रेनेज लाईन केली नाही. 100% सगळी कामं मीच केली आहे. 20,000 जागेवर 20 लाख रुपये झाले, ते लोक मला कशाला नाकारतील? त्याचं कारण तरी समजलं पाहिजे की मला जे 20,000ला घर मिळालं त्यांना त्याची आज किंमत 20 लाख रुपये झाली. ही प्रत्येक भाषणात सुद्धा मी बोलत होतो. मग त्याचं कारण तरी काय बाबा? 20 लाख रुपयाचं प्रॉफिट करून देऊन सुद्धा जर माझ्या लोक नाराज होत असतील तर ती नाराजी तर कळली पाहिजे ना, कमीत कमी मला कळली पाहिजे का नाही? मग मला राजकारण करायचं का नाही ते ठरवता तरी. पण ती काहीच न करायचं तर आपण असंच नुसतं मुख घेऊन ग बसलो तर ते मला वाटतं सगळ्यात मोठा अन्याय होणार आहे. आणि अन्यायाच्या विरोधात जर आपण लढलो नाही तर भविष्यात राजकारण देशाचं संपून जाईल. अण्णा, तुम्ही मशीनला दोष देता, ठीक आहे, पण ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यात राजकारण महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली, जसं दक्षिणमध्ये झालं तसं मध्यमध्ये किंवा पंढरपूर सोलापूर म्हणजे तुमच्या उत्तरमध्ये मला सगळं मान्य आहे तुमचं. मला फक्त घरकुलचं उत्तर द्या. घरकुल माझ्या विरोधात का जाते? का महाविकास आघाडीचं तिथं घरकुलचं कोणाचं प्राबल्य होतं का? माझ्याशिवाय घरकुलला प्राबल्य कोणाचंच नाही. त्यामुळे ह्याचा इफेक्ट मला व्हायचा घरकुलला काही कारणच नाही. तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे मला थोडं ठिकाण. त्या दिवशी तेव्हा घोंगडे व्यवस्थित सुद्धा बघितलं. ज्यावेळेस होती ना काउंटिंग त्यावेळेस घरकुलच्या मतपेट्यांवर तुम्ही रिकाउंटिंग केलं असं तर तुम्हाला कळालं. आता मागणी केली की 5 ठिकाणी त्यांनी चिठ्ठ्या टाकून केल्या ना. घरकुलच्या सगळे बूथ मोजले नाहीत त्यांनी. मग तो मोजता येत नाही. फ्री झालं असतं का त्यावेळेस? अगर काउंटिंग अगर तुम्ही रिकाउंटिंग हे केलं असतं ते फ्री झालं असतं का? त्याचा अर्ज दिलाय आम्ही. त्यावेळेस सुद्धा रिकाउंटिंगचा अर्ज दिलाय. त्यांनी नाही केलं. त्यांनी 5च बूथच्या चिठ्ठ्या टाकून ते काढले आणि त्या 5च बूथचं चेकिंग केलं तिथं. काही आढळलं नाही. पण अण्णा याच्यामध्ये बराच वेळ जाणार आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे तुम्ही कोर्टात जाणार जाईल ना, पण कुठंतरी ही वाचा कोणीतरी फोडण्याची गरज आहे का नाही? आता मध्य प्रदेशला गप बसले म्हणून आता त्यांनी हरियाणाला केलं. हरियाणाला गप बसले म्हणून त्यांनी आता महाराष्ट्राला केलं. तर महाराष्ट्र गप बसला तर उद्या बिहारला करतील. सगळीकडे एक एक मोठे मोठे राज्य जर अशाच पद्धतीने करत जातील तर देशातला हे डिक्टेटरशिपच येईल ना डायरेक्ट. म्हणजे मशीनमुळे तुमचा पराभव झाला एवढं थोडक्यात? 100%. नाही तर मला एक्सप्लेन करायला कोणी पण करा. तुम्ही करा, चला. मला घरकुलला का मतदान पडलं नाही तुम्ही एक्सप्लेन करा, कुणीही करा. ठीक आहे, बाकीच्या ठिकाणचं मी थोडंसं मान्य पण करीन. काय ठीक आहे बाबा, काही लोक हे केले असतील, दगा दिले असतील, हे केले असतील, आमच्या महाविकास आघाडीचे एकत्र आले नाही वगैरे वगैरे काही कारण, ठीक आहे, थोडेच वेळ मान्य करतो. घरकुलला महाविकास आघाडीचा पण काही संबंध नाही. तिथे एकतर भाजप आहे ना तर आम्हीच आहे. कोठे फॅमिलीच आहे तिथं वैयक्तिक. मग तिथं जर माझे 8-8 सीट 5-5 हजारनी येतात आणि लगेच असं काय चमत्कार होतं की महेश कोटेला सगळ्याच्या सगळ्या बूथवर मी समजू शकतो विभाग एखाद्या एरियात मला काहीतरी माझं काम झालं नसेल, काहीतरी लोकांची नाराजी असेल, काहीतरी असेल, तसं पण नाही. पण मुस्लिमच्या जवळजवळ 6,000 मतदान झालंय घरकुलमध्ये. मग ती गेलं कुठं? हा, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे तिथं पण. ठीक आहे बाबा, पद्मशालीने नाकारलं, बाकीचे कशासाठी नाकारतील? पण पद्मशालीला कशाला नाकारायची गरज आहे? मी त्यांच्यासाठी हॉल बांधले, प्रत्येक ग्राउंड चांगलं करून दिले. तुमच्या त्या जांडरा समाज आमचा जो आहे पुरण शेट्टी, त्याला हॉल बांधून दिले परवाच. हल्ली महाराजांना हॉल बांधून दिलाय. 2-3 गणपती मंदिरांना हॉल बांधून आहे, देवी मंदिरला हॉल बांधून दिलंय. कारण तर पाहिजे की नाही काहीतरी विरोध जायला. किंवा एखाद्या भागातलं काम झालं नाही. मला एक नगर दाखवा की जिथं माझं 1 रुपयाचं काम नाही. एक नगर, किती एवढे वाढलेले नगरमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी माझं काम. असं एक सुद्धा नगर नाही की जिथं माझं काम पोचलं नाही. मग विरोध कशासाठी जाते? मला हे एक्सप्लेन केलं तर मी मान्य करतो मग मशीनचा घोटाळा नाहीये. मला जर फक्त घरकुल पुरतं जरी एक्सप्लेनेशन मिळालं कोणाकडून सुद्धा, किंवा घरकुलाने सांगावं आम्ही तुम्हाला नाकारले, मी तिथे येतं मीटिंग घेणार आहे आणि मग त्यांना सांगणार आहे तुम्ही मला जर नाकारणार असेल तर मी सोडून देतो राजकारण. कशासाठी राजकारण तरी करू?
जिथं मी एवढं काम केलं तिथले लोक जर मला नाकारत असतील तर राजकारण करण्याचा मला अधिकारच राहिला नाही. न्याय मिळेल असं वाटतंय का? हे बघा, प्रोसेस कुणीतरी सुरुवात केली पाहिजे. ह्याच्यात किती यश मिळते का नाही मिळते, आता सगळे पोलीस तुम्हाला माहिती आहे, इलेक्शन कमिशन त्यांचाच आहे, कोर्ट त्यांचाच आहे. 2.5 वर्ष झालं अजून ह्याचा निकाल लागला नाही. हे काय मला माहित नाहीत का सगळे? 3 वर्ष झालं त्यांनी साधा पक्षांतर बंदी कायदा कायदा कोगळून पिते, ते सगळंच आपल्याला माहिती आहे ना. पक्षांतर बंदी आहे का नाही, कायदा आहे का नाही, मग उघड झाली का नाही, त्या सगळ्या लहान लेकराला ज्याला अडाणी आहे त्याला पण माहित आहे. पण कायद्याचा हे घेऊन त्यांनी कायद्याचा सपोर्ट घेऊन कायदा दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर मग असंच राहिलं तर काय होणार आहे उद्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटनेचा अर्थ काय? मुस्लिम समाज त्यांना भाजपला देऊ शकते हे खरं वाटतंय का? दलित समाज भाजपला मतदान करू शकते का? आंबेडकरी विचाराचा माणूस